नमस्कार, मी प्रीती. जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महाटेट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ डेफी यांच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. या आंदोलनात पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, विद्यार्थ्यांना न्याय आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्था लागू करण्याची मागणी करण्यात आली. या भारत देशाचे घटनापती, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, अर्थातच या देशाला शिक्षणाचा मूलमंत्र त्यांनी दिला होता. परंतु या सरकारनं ही शिक्षणाची व्यवस्था पायदुळी तुडवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. एकीकडे विद्यार्थ्यांचं स्वप्न तर चक्काचूर झालेलंच आहे, यानंतर आता शिक्षकांचं देखील स्वप्न चक्काचूर करण्याचं काम हे सरकार करत आहे. मला या सरकारला विचारायचं आहे, तुमच्याकडे आमदार फुटतात, खासदार फुटतात, पक्ष फुटतो, एवढ्यावर न थांबता आता तुम्ही विद्यार्थ्यांचे पेपर आणि शिक्षकांचे पण पेपर फोडू लागलात. मग तुम्हाला या देशामध्ये नेमकं काय करायचं आहे? या लोकशाहीच्या राज्यामध्ये तुम्ही अक्षरशः हुकुमशाही चालवलेली आहे. म्हणूनच या सरकारचा आम्ही या ठिकाणी जळजळीत निषेध करत आहोत. या शिक्षण मंत्र्यांमुळे ज्या ज्या शिक्षकांना या ठिकाणी या परीक्षेला मुकावं लागलं, त्या सगळ्या शिक्षकांच्या वतीनं आणि आज DYFIच्या वतीनं त्या दादा भुसेंचा फोटो आम्ही या ठिकाणी फाडून या ठिकाणी त्यांचा जळजळीत निषेध करत आहोत. दादा भुसे मुर्दाबाद, 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 दादा भुसे मुर्दाबाद. इथंच राहू देते सगळ्यात मुर्दाबाद. अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा.